या ठिकाणी आपल्यासोबत आहेत मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. दे फोन दे खाली. उद्याची जी होणारी जी निर्णायक बैठक आहेत मराठा योद्धा माननीय जरांगे पाटलांची या ठिकाणी लढायचं की पाडायचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे या बैठकीकडे. आणि आज आपण या ठिकाणी अंतरवाली सराटी येथे आहोत. आपल्यासोबत आहेत मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. पाटील जय शिवराय. जय शिवराय. या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी मनोज पाटील जरांगे यांच्याकडे इच्छुकांची ही बहु गर्दी झालेली आहे. कारण की काही दिवसामध्ये या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका घातलेल्या आहेत आणि विधानसभेचं निवडणुकीचं पडगम हे वाजलेलं आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी इच्छुकांची बहुगर्दी झाल्याबरोबरच या ठिकाणी काही राजकीय पक्षामध्ये असणारे लोकसुद्धा हे रात्रीच्या वेळी या ठिकाणी येऊन दादांची भेट घेत आहेत. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना जय शिवराय. बघा, ही एक हास्यास्पद आणि एक आनंदाची नाही म्हणता येईल, पण एक विचित्र गोष्ट आहे. ज्या लोकांनी दिवसा 7 जर दिली असती तर त्यांना रात्री तोंड लपून यायची गरज नसती पडली आज दादांकडं. परंतु बघा, तुम्ही आता 2-4 दिवसापासून तुम्ही विखे पाटील, धस असे हे भारतीय जनता पार्टीचे असो या कुठल्याही पक्षाचे असो, हे लोक रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत दादाला झोपू देत नाही. आणि का झोपू देत नाही? कारण त्यांच्या मनात भीती आहे मराठा समाजाविषयी. आज समाज निर्णायक वळणावर उभा आहे. आणि पण माझं एक मत असं आहे की या लोकांनी जर समाजाला दिवसा 7 दिली असती तर रात्रीचं तोंड लपून येण्याची त्यांना गरज नसती. आणि विशेष म्हणजे बघा, ते धस काल परवा येऊन गेले, जे बीडचे आमदार आहेत, आणि त्यांनी दसरा मेळाव्याला पंकजाताई यांच्या जो दसरा मेळावा होता इथून ज्यावेळेस पंकजाताई कोयत्याची भाषा करत होती त्यावेळेस त्या स्टेजवर धस होते आणि त्यावेळेस त्यांनी ब्रश शब्द नाही काढलं. एखाद्या समाजाविषयी जर तुम्ही इतके आक्रमक कोणी तलवारीची आणि कोयत्याची भाषा करत असाल आणि त्यावेळेस तुम्ही त्या स्टेजवर तुम्ही त्यावेळेस ऐकून का घेतलं आणि पुन्हा उलट्या तोंडानं तुम्ही रात्रीचं दादाला भेटायला येतात? ही म्हणजे बघा, तुम्ही या लोकांचा दुटप्पीपणा आहेत आणि मराठ्यांची ताकद आहेत. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातला 85% मराठा समाज आज जरांगे पाटलासोबत आहेत. 5-7% लोक का नाही हे सांगतो तुम्हाला मी. काही लाभार्थी मराठा आहेत. लाभार्थी मराठा कोणता? की जे पुढारी आहे, राजकीय पुढारी, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट करून जे मराठा आहेत त्याला लाभार्थी मराठा आम्ही एक शब्द दिला आहे. काही काय लाळगळे मराठा आहेत, हे 2-4% सोडले तर बाकीचे मराठा समाज हे जरांगे पाटलाच्या पाठीशी आहेत. आणि विशेष म्हणजे बघा, नुसतं मराठा समाजच नाही, 100% मुस्लिम समाजसुद्धा जर आपण विलक्षणाची तयारीत जर गेलो, आता उद्या निर्णय आहे पाटलांचा, उद्या लढायचं की पाडायचं, जर लढायचं ठरलं तर या महाराष्ट्रातले तमाम मुस्लिम बांधव, तमाम SC ST बांधव आणि बरेचसे OBC बांधव, ज्या OBCमधल्या जाती आहेत त्यासुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीशी आहेत. आणि ही निर्णायक लढाई 75 वर्षामध्ये ही निर्णायक लढाई अशी एक ऐतिहासिक लढाई बनणार आहेत आणि आपण हे भविष्यातून बघणारच आहोत. फक्त याला काही अवधी लागेल. जय शिवराय. दुसरा प्रश्न असा आहे पाटील की या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात असणारी एवढी मोठी समाजाची संख्या या ठिकाणी मराठ्यांची असतानासुद्धा या ठिकाणी मगाशी काही 3 ते 4 दिवस आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी या ठिकाणी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांनी या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी जे OBCचे ज्या 15 जाती त्यांनी शिफारस केंद्राकडे केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला डावलून हे जे 15 लोकांची त्यांनी जी शिफारस केलेली आहे तर त्याबद्दल तुम्ही कसं बघता? त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? बघा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतली होती की मी मराठ्याला आरक्षण देईन. आता आचारसंहिता लागली तो विषय संपलेला आहे. परंतु शिंदे आणि अजित पवार हे फक्त कठपुतले आहेत. खरी ताकद ही देवेंद्र फडणवीसची आहेत आणि अमित शहा नंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्य चालवतात. आणि देवेंद्र फडणवीसला हा मराठ्यांचा राग आहे. आणि आतापासून याला 400 वर्षाचा 350 वर्षाचा इतिहास आहे. कारण ही अनाजी पंथाची अवलेदी आहेत, या पेशवाईची अवलेदी आहेत. महाराष्ट्र नासवण्याचं काम यांच्याच लोकांनी केलेलं आहे. म्हणून बघा, देवेंद्र फडणवीसला कुठंतरी बहुजन समाजाचं, फुले शाहू आंबेडकरला मानणाऱ्या लोकांचं कल्याण होईल या विचारानं कधीच ते विचार करत नाहीत. पण यांच्यामध्ये फूट कशी पडेल म्हणून काही OBC समाज मुद्दाम होऊन ज्यांची संख्या फारशी नगण्य आहे त्या लोकांची OBC त्यांनी निवड केली आणि एक मराठ्यांना डिवचण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु ते विसरलेत की आमचा इतिहास त्यांना माहीत नाहीत आणि ते आता इतिहास त्यांना लगेचच कळणार आहेत. आता हे आचारसंहिता लागलेली आहेत. फक्त आम्ही 20 तारखेची वाट पाहत आहोत. जर समाजानं सांगितलं लढायचं, इतक्या ताकदीनं लढू की इतिहास पुन्हा उभा राहील. आणि जर पाडायचं म्हटलं तर विशेष नाही, पाडायला फारसं काही अवघड नाही. इतक्या ताकदीनं पाडू की देवेंद्र फडणवीसच्या 7 पिढ्या डबल उभा राहणार नाही. पाटील, शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपल्या या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी ज्या SCच्या राखीव जागा आहेत
त्या ठिकाणी जे स्थानिकचे भूमिपुत्र जे आहेत, जे ज्यांनी इच्छुक फॉर्म या ठिकाणी पाटलांकडे भरलेले आहेत, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना त्या अनुषंगानं तिकीट मिळण्यासाठी त्यांनी जे इच्छुक फॉर्म भरले आहेत, तर काही ठिकाणी काही अफवा अशा पसरवल्या जात आहेत की ज्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांच्या विरोधात काही बाहेरचे आयात उमेदवार केले जातील अशी शंका या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? नाही, हा विषय आलेला आहे समोर. माझाच मतदारसंघ बदनापूर आहे आणि हा एस.सी. राखीव मतदारसंघ आहे. पण इथले जे एस.सी. समाज आहे हे गेल्या 13 महिन्यापासून आमच्या सोबत आहे. त्यांनी खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी काम केलं आहे आणि इथलं कुठंतरी बाहेरचा उमेदवार लादायचा ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. जर लढायचं ठरलं तर नक्कीच स्थानिकच्याच उमेदवाराला संधी मिळणार आहेत, त्यात शंका नाही. आणि बघा आपले जे नेते आहेत मराठा समाजाचे जरांगे पाटील, जिथं सगळ्यांची बुद्धी समाप्त होते तिथून त्यांची सुरू होते आणि ते इतके लवकर पण पत्ते करणार नाहीत. परंतु पाटील हे व्यवस्थित निर्णय घेतील त्याला शंका नाही. आणि ही सगळ्यांचीच मागणी आहेत की स्थानिकच्याच लोकांना न्याय मिळेल. आणि बदनापूर असो या कुठं असे एस.सी. समाजाचे जिथं मतदारसंघ आहे, एस.सी. आणि एस.टी. 54 मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे, इथं बहुतेक स्थानिकच्याच लोकांना तिथं उमेदवारी मिळणार आहे, त्यातही शंका नाही. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत मराठा सेवक सुभाष पाटील वनारचे. बघूया उद्याची जी निर्णायक बैठक होते त्या निर्णायक बैठकीमध्ये मनोज पाटील जरांगे काय निर्णय घेतात. त्यांच्या त्या निर्णयाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. परंतु एक मात्र या ठिकाणी निश्चित झालेले आहेत की आज सत्ताधारी जे पक्ष आहेत त्या सत्ताधारी पक्षांसाठी या ठिकाणी जर मनोज पाटील जरांगे यांनी उमेदवार या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवले तर त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल, यातली मात्र शंका नाही. कॅमेरा पर्सन नरवडे आणि NDTVचे पत्रकार लक्ष्मण सोळंके, अंतरवाली, सराट.